फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला राजपत्रित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणी दोषींवर प्रशासकीय दुर्लक्ष करणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई व न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी कॅन्डल मार्च काढण्यात आले। डॉक्टर संपदा मुंडे यांनी पोलीसवाल्यांना आणि इतर शासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली। त्याची निष्पक्षपणे चांगली चौकशी होऊन जे कोणी त्याला जबाबदार आहेत, मग ते पोलीस असतील किंवा वरिष्ठ सरकारी कर्मचारी असतील किंवा कोणी नेते असतील, त्यांना कडक शिक्षा जास्तीत जास्त व्हायला पाहिजे आणि जे कोणी जबाबदार आहे त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे। यासाठी आज इथं इंडियन मेडिकल असोसिएशन ही प्रायव्हेट डॉक्टरांची संघटना, मॅगमो ही शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांची संघटना, आयुर्वेद व्यासपीठ ही आयुर्वेद वैद्यक संघटना, नीमा ही आयुर्वेद वैद्यक संघटना, मेडिकल कॉलेजचे सगळे विद्यार्थी, आमच्या माता भगिनी सगळ्या इथं आज उपस्थित आहे। आमची शासनाला कळकळीची विनंती आहे की याची लवकरात लवकर चौकशी पूर्ण करून आणि जे कोणी याला जबाबदार आहेत त्यांना फाशीची शिक्षा व्हावी। मुंडे या फलटण येथील उपजिल्हा रुग्णालय येथे महिला राजपत्रित वैद्यकीय अधिकारी म्हणून गेल्या 2 वर्षापासून कार्यरत होत्या। त्या 2 वर्षामध्ये त्या ज्युनियर डॉक्टर असल्यामुळे त्यांच्यावरती त्या ठिकाणी बऱ्याच म्हणजे जे MLCs आणि PM ह्या त्यांच्यावर करण्याची वेळ आली। त्यांच्या 8 ते 9 महिन्याच्या पिरियडमध्ये त्यांनी जवळपास एक 36 पोस्टमॉर्टम केले आणि जवळपास 500हून अधिक MLC त्यांनी केलेले आहेत। या सगळ्या प्रकरणामध्ये त्याला त्यांच्या मृत्यूचा जो गाभा आहे किंवा त्यांच्या मृत्यूला ज्या कारणीभूत ठरलेल्या गोष्टी आहेत, ह्या म्हणजे वैद्यकीय अधिकारी यापदी एक महिला कार्यरत आहे आणि त्या महिलेवरती आमच्याच विभागातील जे वरिष्ठ आहेत, म्हणजे त्यांचे वैद्यकीय अधीक्षक असतील, सिव्हिल सर्जन असतील, उपसंचालक असतील, त्या मुलीने किंवा त्या डॉक्टरांनी जून महिन्यामध्ये मला वरिष्ठांचा, राजकीय पुढाऱ्यांचा आणि पोलीस प्रशासनाचा MLCचे कारणं बदलून देण्यासाठी किंवा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट बदलून देण्यासाठी आणि आरोपी ज्यांच्या कोणाचे इंटरेस्टेड आहेत हे सेव्ह होण्यासाठी तिच्यावरती प्रत्येक वेळी प्रत्येक प्रकरणामध्ये दबाव टाकण्यात आला। तिच्या मृत्यूचं मेन कारण हे आहे आणि त्यामुळे तिनं प्रत्येक वेळेला स्वतःहून रणरागिणीसाठी लढली आणि प्रत्येक गोष्टीला तिनं वरिष्ठांकडे न्याय मागितला। तिने वरिष्ठांची, पोलीस अधिकाऱ्यांची, त्यांच्या वरिष्ठांकडे कंप्लेन केली, पण तिच्या कंप्लेनला ना आरोग्य विभागातील वरिष्ठांनी दाद दिली, ना पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दाद दिली। शेवटी ती मुलगी असह्य झाली आणि असह्य होऊन तिने स्वतःचं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला। ही झाली प्रशासकीय विभागातील बाब। तिचा झाल्यानंतरही तिला अतिशयपणे क्रूरपणे तिला छेडत आहेत। ती अतिशय गरीब कुटुंबातून डॉक्टर होऊन बाहेर पडली होती। तिचे आईवडील ऊसतोडीला जाऊ त्यांनी तिचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं आणि ती इतक्या गरीब मायबापाची मुलगी असल्यामुळे संघर्षाचं जीवन तिनं अगदी लहानपणापासून बघितलं होतं आणि ती अशा छोटूमोठीच्या दबावाला बळी पडून तिनं कधीच आत्महत्या केली नसती, पण तिला जगणं एवढं या बाकीच्या सर्व यंत्रणांनी तिला जगणं इतकं असह्य करून टाकलं की तिनं स्वतःचं जीवन अगदी संपवून टाकलं। आणि तिनं ही तयारी करत असताना तिचा PGला पण नंबर लागला होता। PG CET ही परीक्षा ती पास झाली होती। तिच्या ॲडमिशनची तिनं तयारी करून ठेवली होती। तिला आता उद्या ॲडमिशन घ्यायचं होतं, परंतु ह्या तिन्ही प्रकरणामुळे तिला असंही वाटलं की भविष्यात हे लोक आपल्याला जगू देतील का नाही। अगदी असह्य होऊन तिनं शेवटच्या क्षणी निर्णय घेऊन
तिनं स्वतःचं जीवन संपवलेलं आहे. आमची शासनाकडे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना SP आम्ही आमच्या राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना महाराष्ट्र आणि आमचा परभणी जिल्हा आणि प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला आम्ही निवेदन दिलं आहे. आम्ही 10 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे. 10 दिवसा म्हणजे मागच्या 28 तारखेपासून ते पुढचे 10 दिवस, या 10 दिवसात जर आमच्या मागण्या ज्या आहेत शासनाकडे, जसं की संपदा मुंडेची वरिष्ठ महिला पोलीस अधीक्षक यांच्याकडून SIT मार्फत चौकशी व्हावी, ती मागणी आमची शासनाने आजच मंजूर केलेली आहे. त्यामुळे मी शासनाचं त्याबद्दल हार्दिक आभारसुद्धा मानतो. जो अन्याय झालेला आहे, आता तो अन्याय होण्यामागे बरीचशी कारणं आहेत. त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन झालं, आरोग्य प्रशासन झालं, बाकी शासनाचा सुद्धा याच्यामध्ये अन्याय करण्यामध्ये बराचसा मोठा सहभाग आहे. परंतु आता आम्हाला असं म्हणायचं आहे की एकीकडं शासन लाडकी बहीण अशा बऱ्याचशा योजना हे करते, पण त्या मला म्हणायचं आहे की महिला ही जर सुरक्षितच नसेल तर लाडकी काय आणि काय बहीण काय ह्या मुद्द्याला काही अर्थच उरत नाही. तर आमचं म्हणणं आहे की महिलांना आपण इकडे असे बरेचसे कार्यक्रम घ्यायचे, सबलीकरण म्हणायचं, सक्षमीकरण म्हणायचं, बऱ्याचशा योजना जाहीर करायच्या. परंतु खऱ्या अर्थानं आता हे जे प्रकरण घडलं आहे त्या तर ठीक आहे, सुशिक्षित होत्या, उच्च शिक्षित पण होत्या, त्यांच्यासोबतही असे प्रकार होत आहेत. तर बाकीच्या महिलांच्या बाबतीत तर न बोललेलंच बरं. तर त्यामुळे माझं आता आमच्या महाडच्या वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या डॉक्टर खंदारे यांनी सर्वच मुद्द्यांवरती प्रकाश टाकलेला आहे. परंतु मला एवढंच म्हणायचं आहे की आजच्या युगातसुद्धा संपदा मुंडे ह्या डॉक्टर असूनही त्यांच्यासोबतही असा अन्याय होऊन असे प्रकरणं घडतात. तर खरोखरच महिला सुरक्षित आहे का, हा आता समाजानेच यावरती म्हणजे हे प्रश्नचिन्ह हे करून याचं अवलोकन करायचे आणि शासनामार्फत याची तीव्र दखल घेऊन त्यांना न्याय द्यावा एवढीच आमची